कर की माफ. अरे ऐक ना. वीरू, अरे कर की माफ. ह्याच्यानंतर नाही बोलणार खोटं. खरंच. वीरू, ए चिडक्या. बरं नाही म्हणणार चिडक्या. आता तरी माफ कर. ऐक ना वीरू. अरे फोन तर घे. का त्याच्यावर बी चिडलाय? हा ना, काय बोल. अरे वीरे, इथं लय मोठा मॅटर झालाय. पोरांनी नुसता राडा घातलाय, राडा. आमदार साहेबांना घेरलंय. काय? आमदार साहेबांना कशाला घेरले? अरे आपल्या पोरांना तूच अध्यक्ष पदावर पाहिजे म्हणून. नाग्या, अरे तुम्हाला मी सांगितलेलं ना मला पदबीत काही नकोय म्हणून. मग कशाला राडा करायला गेला तिथं? नाग्या, तिथं काय राडा झाला नाही पाहिजे बरं का. तो अरे तूच म्हणाला होता ना तुम्हाला काय राडा घालायचे ते घाला, मला काहीच फरक पडत नाही म्हणून. तो अरे मी ते असंच म्हणलेलं का? तुला वाटतंय का मी एवढं सिरियसली सांगून की जाऊन तिथं राडा करा म्हणून? हे बघ नाग्या, मी जर उद्या म्हणलं की हिरतोडी मारा तर मारणार आहे का तुम्ही? ए वीर्या, अरे तू फक्त आदेश कर. तुझ्यासाठी जान बी हजेरीला का. असतं तर असतं आणि तसतं तर तसतं. का डोक्यावर पडलाय का तुम्ही? हे बघ नाग्या, तिथं काय बी राडा झाला नाही पाहिजे बरं का. सगळी जबाबदारी तुझी आहे. अरे इथं माझ्या कंट्रोल मध्ये आता काय राहिलं नाही. कोणीच ऐकणं झालं माझं. तू लवकर ये, नाही तरी त्याला मोठा राडा होईल. अरे पोरं आता पर आमदार साहेबांच्या गाडी मागण्या त्यांच्या बंगल्याकडे निघाल्यात. अरे लय चौतळल्यात पोरं. त्यासने अडवण्याला अवघड आहे. तू लवकर ये. हे बघ नाग्या, तिथं काय बी राडा झाला नाही पाहिजे. तू काय बी करून पोरांना अडवून ठेव. मी तिथं अर्ध्या तासातच पोचतो. अर्धा तास? अरे वीरे, एवढा उशीर नको करू. तू 200च्या स्पीडने 200च्या स्पीडने. मी काय करतो, पोरासने आमदार साहेबांच्या घराबाहेर सगळ्यासने अडवून ठेवतो. तू फक्त लवकर ये, नाही तर लय मोठा राडा होईल. पोरांना आज कोणाला सुट्टी द्यायची नाही. हे ठरूनच आलेत. हा हा, मी पुसतोच. अडवून ठेव. हा ये लवकर ये. ए थांबा रे, आलो. हवा गेली वाटतं गाडीची. तसं मी तुला सोडू शकते. फक्त तुला मला माफ करावं लागेल. ह्यो चेतक आहे, लई सुपर फास्ट पळतो. चल सोडते मी तुला. हा ना क्या. अरे वीरा, कुठेस तू? निघालास का ना अजून? अरे पोरं भांजाळल्या तिथं. ए माया, ए माया, दगड नको घालू. गाडी फुटवली ना कारण. नाही 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 नाही, आज सुट्टी नाही याला. आपल्या हिरो भैयाचा राजीनामा कसा मान्य करतो ना ते बघतो मी आता. होय होय, दाखवूनच नाही आपली पावर. ए घालू का दगड? हे अरे एवढा मोठा नको. ए नको नको नको, थांबा जरा. ए वीर्या, पोरं ऐकण्यात माझी काही इथं. तू पटकन आहे बाबा इथं लवकर. नाहीतर ना आपली पोरं आज काही ना काही दंगलच करतील बघ. नागा नागा नागा, ऐक, तू काय पण करून पोरांना अडव. मी पोचतो तिथं. चल लवकर, पोचवते तुला. अरे तू काळजी
काळजी करू नकोस चेतक, ते बसणार. चल. बंदुकीच्या गोळीगत धावतो बर का माझा चेतक. चल लवकर, सोडते तुला. हा ना, बोल. आरवीराला काही तर परिस्थिती हाताबाहेर चालल्या. कुठेस तू? याला आज सुट्टी द्यायची नाही, एक बी गाडी ठेवायची नाही. दाखवूच चक्कीत जाऊन कसा असतो ते. अरे गाडी दे पेटवून. बाटल्या मारा ऑफिसर फेकून. अरे दाखवू ना आपण वीरूबाईच्या कार्यकर्त्याची ताकद. ए माया नको या माया. अरे मार 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 मार. अरे ती बाटली आहे, थांब. अरे विरे, अरे यांनी इथं नुसतं काचा केल्यात. आमदार साहेबांच्या ऑफिसवर बाटले फेकून मारल्यात. आमदारांची गाडी बी फोडली. अरे तू लवकर ये, नाही तर काही खरं नाही इथं. लेखो तुम्ही ना माझा जीव घेतल्याशिवाय गप्पच बसणार नाही बघा. हॅलो, काय म्हणतोय? हॅलो, अरे बोल की. हा मी पुसतोच आहे. अरे विरा कुठं पातूर पोहोचल्या, बोल की. तू जर अजून उशीर लावला ना, इथं औषधाला बी जागा शिल्लक नाही राहायची आमदाराच्या ऑफिसची. आणि आपल्या पोरांच्या तावडीत जर कोण गावलं तर त्याची काही खैरच नाही. ए नाग्या, तू अडवत्यास नाही लेखा, तुझ्याच्यानं तेवढं बी होईना. अरे वय मी अडवते, पण तू ये लवकर. हा आलोच मी. विचार कर, मला माफी दिलीस तर लगेच सोडीन मी तुला माझ्या चेतकवर. चल लवकर. अरे काय आलं हिरो भैया? कुठं चाललंय? अरे भाऊ पाडलाय जाडवून दवाखान्यात न्यायचं, चाललोय तिकडं. बोल ना. होय काय? बरं जा. काय झालं? अरे काय नाही जा. अरे सांग ना, यायचं का? अरे काय नाही जा भाऊ तुझा. हो बरोबर. बाबाची काळजी घे. हो आणि काय लागलं तर फोन कर. हो नक्की हिरो भैया. वीरूवर लागलं तरी पण का पळतोस? तुला नाही करायचं ना माफ, नको करू, पण माझ्या संग चल तरी. रागात तुझंच नुकसान होईल. और भी हंसी
ते ना घ्या अरे अजून नाही आला वीरू भैया. बर आपण नाटक करतो हे कळलं तर नाही ना त्याला? हे नाही 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 त्याला खरं वाटलंय तो निघालंय तिकडनं. नाग्या वीरूबाईला एकतर खोटं बोलायला आवडत नाही. त्याला जर कळलं ना की आपण खोटं बोललोय लय हाणेल तो आपल्याला. हे बाबा ही तर नाग्याची आयडिया तिथं ती बघल. ए थांब, अरे थांब की, स्टॉप आला माझा. अरे थांबे बेटे. थांब चेतक. कुणाला तरी उतरायचंय. त्याच्यासोबत त्याचा राग बी उतरला तर लई बरं होईल. हो ना चेतक? ए यार, माफी नाही तर नाही, थँक्यू तरी म्हण. थँक्यू चेतक. थँक्स बर का, मला वेळेवर पोहोचवलंस. अरे म्हशीशी बोलला, घोड्याशी बोलला, माझ्याशी बी बोल की. चल चेतक. चेतक वाईच भाव खातो हिरो, पण बोलल एक दिवस. चल. अरे लय वेळ झाला ना घ्या. आता पुत्र वीरूबाई पोचायला पाहिजे होता. अरे येईल तो. मला वाटतं त्याच्या गाडीचा टायर बिअर पंक्चर झाला असणार आहे म्हणून नसल आला अजून. नाहीतर आपण वीराला आवाज दिला आणि वीरू नाही आला असं कधी होईल का? नाहीतर बघा लागेल नो आपण एवढा राडा केलेली ऍक्टिंग वाया जायची. कोण आहे रे? कोण आहे? वीरे? 76. तुमच्यामुळे काय काय कुठं नाही करत आलोय तुम्हाला. वीराला का पाहायला काय झाले? काय झालं? पायाला ना, हा सांगतो तुम्हाला, सगळं सांगतो पायाला काय झालंय ती. हात सोड की. राडा घातलाय, अरे लागते. काचा फोडल्यात, लागते वीरे. पोरत चावताय ती काय. अरे वीरे मारू नको, लागते. तुला माहितीये ना मला खोटं बोलायला आवडत नाही, तरी बी खोटं बोललोय माझ्याशी, तरी बी खोटं बोलला. लागते वीरे. अरे अरे तू आला नसतं म्हणून खोटं बोललोय. वीरू भैया अरे आम्ही राडा करायला चाललो होतो. अरे पण नाग्या नको म्हणला म्हणून थांबलोया. नाग्या म्हणला वीरूबाईला आवडणार नाही राडा केलेला. होय. अरे पण तुम्हाला हे पण माहिती की मग मला खोटं बोलायला आवडणार नाही ती, मग कशाला खोटं बोलला. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलंय ना मला राजकारणात काय बी इंटरेस्ट नाही, तरी बी काय चाललंय तुमचं हे. अरे वीरू भैया तुला इंटरेस्ट नसला तरी चालेल, पण आम्हाला तुझ्यासारखा नेता पाहिजे की जो कायम आमच्या पाठीशी उभा असेल. अरे मग मी तेच म्हणतोय ना, मी असं बी तुमच्या पाठीशी आहेच की. अरे त्यासाठी राजकारणात जायची काय गरज आहे. अरे वीरू भैया ते आम्हाला काय माहित नाही बघ. तू आमदार साहेबांकडे जायचं आणि तुझा राजीनामा माघारी घ्यायचा, बाकी आम्हाला काय माहित नाही. ए ते मला जमणार नाही बरं का. मी तुम्हाला आधीच सांगितले आणि आता बी तेच सांगतोय, मला ते पदवीत काही नकोय. उगाच माझ्या मागे फिरून तुमचा वेळ वाया घालू नका. माझा निर्णय आधीच झालाय, बोललो तर बोललो. हे बरं ठीक आहे वीरे, तू पदबीत काहीच घेऊ नको, पण आमचं काय म्हणणं आहे ते आमदार साहेबांसमोर मांडू तरी दे. तू फक्त सोबत चल आमच्या. होय होय तू फक्त तो सोबत चल. बरं बरं ठीक आहे, मी येतो तुमच्यासोबत आमदार साहेबांकडे. पण हे बघे मी आधीच सांगतोय, त्या आमदार साहेबांपुढे ना मी काय बी बोलणार नाही. जी काय आहे ना ते तुमचं तुम्ही निस्तारा. हा वय चालतंय की. असं तर असं आणि तसं तर तसं. हे चाल रे निघू चल. चला लागलं का? पाहायला काय झालं? आम्ही योग्य माणसाच्या मागे उभे राहू. अरे वीरू ये 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 ये.
तू इथं आलास, आनंद झाला आम्हाला. आम्हाला वाटलं पदाचा राजीनामा दिला म्हणजे आमच्यावर नाराज बिराज आहेस की काय. तू इकडे कसा? नाही म्हणजे तुम्ही सगळे इकडे कसं काय? काकी ते राजीनाम्याचं काय? कोण बोलला रे तू? कांचनताई काय आहे? बसा. कांचनताई काय आहे? काय पोरखेळ लावलाय? तुम्ही म्हणताय पृथ्वीला पद द्या, पोरं म्हणतात विरूला पद द्या. तुमच्या घरातल्या घरातच प्रतिस्पर्धी आहे म्हटल्यावर बाहेरच्यांशी काय लढणार आहे तुम्ही? आधी तुमचं तुम्ही ठरवा, पद कुणाला द्यायचं, पृथ्वीला की विरूला? साहेब तुम्ही पृथ्वीलाच पद द्या. मी त्याच्या मागे ना काय मी एका सावलीसारखं उभा राहीन. एका निष्ठावंत कार्यकर्ता सारखी ना त्याला सगळी मदत करेन. आणि तसं बी साहेब पृथ्वी काय आणि मी काय एकच आहे. उलट माझ्यापेक्षा आहे ना पक्षासाठी तो झटून काम करेल. पण विरू, राजकारणात एकदा संधी गेली की गेलीच. तुला बी नेता बनायची संधी आयती चालून आली. ही नाकारलीस तर आयुष्यभर एक कार्यकर्ता म्हणून राहावं लागेल. पदापाशी काय साहेब? माणसाची फक्त आहे ना चांगली कामं करायची भावना पाहिजे. आणि त्यासाठी कुठं लागते तेव्हा पदवीत? फक्त हेतू चांगला पाहिजे. असं कुठं लिहिलंय वे राजकारणातच फक्त नेता होता येते? आपण ज्या बी क्षेत्रात जाऊ ना ते नेता होता आलं पाहिजे. त्यामुळं खरंच साहेब मला नकोय पद. तू कुठल्या मातीचा बनलायस विरू? लोक पद आणि खुर्ची जन्मभर सोडायला तयार नसतात. पार काठीवर आली तरी खुर्चीत जीव अडकलेला असतो त्यांचा. राजकारणात सख्य भाऊ एकमेकाचे पक्के वैरी आहेत. आणि तू तर एका झटक्यात पाणी सोडतो या सगळ्यावर. तुझ्यासारखी दानत राजकारणात सगळ्यांकडे पाहिजे. कांचनताई, विरूचं म्हणणं पटतंय मला. आणि तो पदाची जबाबदारी घ्यायला तयार आहे म्हटल्यावर माझी काहीच हरकत नाही. कांचनताई, हे घ्या पृथ्वीचं नियुक्तीपत्र तयार. पृथ्वी ये. आजपासून या तालुक्याचा नवा युवा अध्यक्ष. थँक्यू बरं का. अभिनंदन. लाका माझ्याकडे एकच काळीच आहे. किती वेळा जिंकणार आहेस ती? तू बघितलं ना आमदार साहेब कसलं कौतुक करत होतो तुझं. विरू भैया मानलं तुला. लका आम्हाला वाटायचं की पद म्हणजेच सगळं असते. अरे पण तू दाखवून दिले पदबीत काय नसते. लोकांची मदत करायला दानत लागते, दानत आणि हिंमत. अरे अशी यात्रा जाताल आचार, पण विरू भैया उठवणार सगळ्यांचा बाजार. असतं तर असतं, तसं तर तसं. विरू भैया कडा तो पद से भी बडा. अरे विरू भैयांचा विजय अरे विरू भैयांचा विजय असो. विरू भैयांचा विजय असो. अरे विरू भैयांचा विजय असो. विरू भैयांचा विजय असो. हमारा नेता कैसा हो? विरू भैया जैसा हो. हमारा नेता कैसा हो? विरू भैया जैसा हो. अरे विरू भैयांचा विजय असो. विरू भैयांचा विजय असो. हमारा नेता कैसा हो? विरू भैया जैसा हो. हमारा